नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी आशिष मगर आणि तुमचं स्वागत आहे एटीएम गुरु एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर। बघा, आज एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो, कारण बऱ्याच पालकांचे फोन होते, मेसेजेस होते की सर एकदा आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करा की आम्ही आमच्या मुलाला हॉस्टेलला ठेवावं की नाही। आता एका प्रत्येकाला वेगवेगळं मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे, तर नेमकं कोणत्या वयातल्या मुलांना हॉस्टेलला ठेवलं पाहिजे किंवा ठेवू शकता आणि कोणत्या वयातल्या मुलांना ठेवलं नाही पाहिजे हे सगळं सांगणार आहे। त्याचबरोबर हॉस्टेलला आपण का ठेवतो, त्याचा उद्देश काय आहे आणि मुलांच्या गरजा काय असतात, त्या हॉस्टेलमध्ये पूर्ण होतात का, आणि जर मग आपल्याला हॉस्टेलला ठेवायचं नसेल तर हॉस्टेलला न ठेवता त्याच्याकडे आणखी काय ऑप्शन्स आहेत किंवा आणखी काय अशा गोष्टी आहेत की ते हॉस्टेलमध्ये ज्या आपण उद्देशासाठी ठेवतो ते उद्देश तो घरी सुद्धा पूर्ण करू शकतो। हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, प्रत्येक पालकाला आजकाल असं वाटायला की माझं पोरगं लहानपणापासूनच कलेक्टर झालं पाहिजे, आहे की नाही, एसपी झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे। म्हणजे ते पोराला पोरग म्हणून पाहतच नाहीत, तर ते त्याला डॉक्टर, इंजिनियर, आहे की नाही, किंवा मग कलेक्टर, एसपी, डीवायएसपी, पोलीस, पीएसआय असं काहीतरी वेगळंच पाहत आहेत। कोणी कोणी उद्योगपती म्हणून पाहत आहे, कोणी कोणी तर फार त्याला पंतप्रधान म्हणून पाहिलं, हा लहानपणापासूनच दिसायला म्हणा, याचे पाय पाळण्यात दिसणे, हे 100% राजकारणीच होते। मग हे जर घडवायचे असतील तर काय ऑप्शन आहे, शाळा काही चांगली नाही म्हणली, शाळेत ठेवून काय फायदा, याला हॉस्टेलला टाकावं लागेल। मग हॉस्टेलला टाकायचा एक ट्रेंड सुरू झालाय, अगदी 3री पासून मुलं हॉस्टेलला जात आहेत। मग खरंच हे 3री पासून 4थी पासून हॉस्टेलला टाकले पाहिजे का मुलं, किंवा काय केलं पाहिजे, याच्यावर एक सविस्तर आणि योग्य असं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि नंतर मग निर्णय घ्या की तुमच्या मुलाला तुम्ही हॉस्टेलला टाकणार आहेत की नाही, किंवा कोणत्या वयोगटातल्या मुलांना हॉस्टेलला टाकावं आणि कोणत्या टाकू नये, हे सगळं तुम्हाला मी आता सविस्तर सांगतो। पहिली गोष्ट, तर आपण हॉस्टेलला मुलं का ठेवतो, तर काय सर्वसाधारण पालकांना असं वाटतं की शाळेमध्ये काय 2-4 तास मुलगा राहते, 6 तास 5 तास राहते, मग बाकीचा वेळ घरी राहतो, घरी तो आपला ऐकत नाही वगैरे वगैरे कारणं असतात। आणि म्हणून त्यांना असं वाटतं की हॉस्टेलला टाकलं, एकदा फीस भरली आपण खटकन 40,000 50,000 लाख 2 लाख जे काय ते भरून टाकायचे, आणि मग तिथून डायरेक्ट त्या फॅक्टरीमधून आपलं पोरगं डॉक्टर बनवून काढायचं, इंजिनियर बनवून काढायचं, नाहीतर पीएसआय बनवून काढायचं, नाहीतर एसपी बनवून काढायचं, कलेक्टर बनवून काढायचं, तहसीलदार, म्हणजे ते असं कारखाना असल्यासारखं हॉस्टेलचा सध्या वापर चालू झालाय। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की नेमक्या लोकांच्या अपेक्षा काय असतात हॉस्टेलला टाकण्यामागे। तर पहिली गोष्ट असते की त्यांना असं वाटतं सगळ्यांना की दर्जेदार शिक्षण मिळतं बाबा। पहिली गोष्ट काय मिळतं, तर दर्जेदार शिक्षण मिळतं। नंतर काय, चांगला अभ्यास होईल मुलांचा, म्हणजे तिथं सकाळी 5ला उठेल, रात्री 10 पर्यंत अभ्यास करेल वगैरे 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 सगळ्या गोष्टी। मुले स्वावलंबी होतील, म्हणजे स्वतःचं काम स्वतः करतील, म्हणजे भाकर स्वतः खातील हाताने वाढून घेऊन, ताट स्वतःचं स्वतः धुतील, कपडे स्वतःचे स्वतः धुतील, स्वतःची कामं स्वतः करतील वगैरे। त्याच्यानंतर चांगल्या सवयी लागतील, चांगल्या सवयी म्हणजे काय, तर सकाळी लवकर उठेल, स्वतःची कामं स्वतः करेल, अशा चांगल्या सवयी लागतील, अभ्यासाच्या सवयी लागतील। त्यानंतर नवोदय, सैनिक स्कूल अशा शाळांचा रिझल्ट येईल आणि मग तो नवोदयला लागेल किंवा सैनिक स्कूलला लागेल, अशी एक पालकांची भावना आहे किंवा पालकांची तशी इच्छा असते, आणि म्हणून अगदी 3री पासून मुलांना हॉस्टेलला ठेवलं जाते। आता मी पाहिलेल्या हॉस्टेलमध्ये येतात 3री पासून मुलं आहेत, 3री पासून, आणि यांची फीस काय आहे, तर 3री पासूनची फीस आहे यांची किमान फीस 40,000, कमीत कमी 40,000, जास्तीत जास्त तर मी असे हॉस्टेल पाहिले 3री 4थी 5वी साठी सुद्धा की ज्यांची फीस 1.5 लाख आहे। काही काही ठिकाणी तर असे हॉस्टेल आहेत ज्यांची फीस 3 ते 5 लाख रुपयापर्यंत आहे। एवढी फीस, 3-3 लाख रुपये लहान लेकरांची फीस। पण साधारणतः सर्वसामान्य गोरगरीब जे सर्वसामान्य खेड्यातले पालक आहेत, ते जास्तीत जास्त 40 ते 50,000 रुपयापर्यंत हॉस्टेल करू शकतात, आहे की नाही। मग 40-50,000 रुपये वर्षाला, मग 3रीला 40-50, 4थीला 40-50, 5वीला 40-50 असे सगळे पैसे, आणि मग त्याच्यातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा घडवण्याचा प्रयत्न करतात। मग हळूहळू त्याचे काय परिणाम होतात काय नाही ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। आता उद्देश पाहिला आपण हॉस्टेलला ठेवण्याचा काय आहे ते, आता पाहूया की नेमकं हॉस्टेलला ठेवायचं की नाही। त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मुलांच्या गरजा काय असतात ते पहा। मुलांच्या गरजा काय असतात, तर मुलांच्या 2 प्रकारच्या गरजा असतात, एक शारीरिक गरजा असतात आणि दुसऱ्या मानसिक गरजा। शारीरिक गरजेमध्ये काय काय असतं, तर पौष्टिक आहार। पौष्टिक आहार म्हणजे काय, की त्याचं शरीर जे असतं ते वाढतं असतं। लहान वयामध्ये मुलांच्या वाढत्या शरीराला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते प्रोटीन्स मिळणं, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर आहारातले जे काही सगळे घटक असतात, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सोप्या खेड्यातल्या भाषेत सांगायचं तर शरीराला मानवाला असं खायला पाहिजे त्याला, आहे की नाही, म्हणजे वाढत्या अंगाला, है ना, त्याचं जे वाढतं अंग असतं त्याला आहार पुरेसा पाहिजे, आहे की नाही। लई सायन्सच्या भाषेत जात नाही मी, है ना, बाकी लई बोलत नाही। व्हिटॅमिन्स पाहिजे, कर्बोदके पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, फॅट्स पाहिजे, असं काही सांगत नाही तुम्हाला। एक साधी गोष्ट सांगतो की पौष्टिक आहार पाहिजे, त्याची तब्येत चांगली राहिली पाहिजे, सुदृढ राहिलं पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे, म्हणून त्याला पौष्टिक आहार हवा असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, वैयक्तिक स्वच्छता, म्हणजे त्याचे नख काढणं वेळच्या वेळेला, म्हणजे अगदी नाक शिंकरण्यापासून तर नख स्वच्छ असणं, अंघोळ स्वच्छ करणं, उवा न होऊ देणं, ह्या सगळ्या बारीक 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 गोष्टी असतात ज्या हॉस्टेलवर फार फेस करावं लागतात, आहे ना। त्यानंतर मैदानी खेळ, लेकरू चांगलं खेळलं पाहिजे, त्यानंतर पुरेशी झोप आवश्यक असते, आणि शारीरिक स्पर्श। शारीरिक स्पर्श म्हणजे काय, आता बघा याच्यामधलं पहिली गोष्ट आहे जी ते पौष्टिक आहार। तर मला सांगा, आपण घरी जी आई किंवा वडील
म्हणजे घरचे जी माणसं असतात, आई असेल, आजी असेल, जे कोणी असेल, आई जेवढी लेकराची काळजी घेऊ शकते किंवा ज्या पद्धतीनं लेकराला खाऊ घालू शकते किंवा ज्या पद्धतीनं चांगलं खाऊ घालू शकते, घरचं चटणी भाकर का असेना ते पौष्टिक असतं, चांगलं असतं, तसं हॉस्टेलला जेवण मिळतं का? याचं उत्तर कोणत्याही पालकानं आधीच्या कोणत्याही हॉस्टेलला असलेल्या विद्यार्थ्याला विचारावं, की तू हॉस्टेलच्या जेवणावर समाधानी आहे का? तुला हॉस्टेलला छान जेवण मिळतं का? याचं उत्तर तुम्हाला येतं नाही. रोजच्या रोज सेम टू सेम भाजी, फक्त भाजीतलं काय, आलूच्या जागी वांग येतं, वांग्याच्या जागी टमाटे येतं, टमाट्याच्या जागी भेंडी, काही पण येईल त्याच्या जागी, चव सारखीच, सगळं काहीच त्याच्यामध्ये बदल असणार नाही. आणि रोजच्या रोज पहिल्या 8-15 दिवसात खाऊन मुलं कंटाळतात, नंतर नुसत्या त्या अन्नाच्या वासाने त्यांची भूक मरून जाते, अशी कंडिशन असते. त्याच्यामुळे पौष्टिक आहार आहे का? तर बिलकुल नाही. वैयक्तिक स्वच्छतेवर तिथं लक्ष असतं का? नाही. फक्त केस काढली की नाही एवढं पाहतात, नखं काढली की नाही एवढं पाहतात, पण त्या केसांमध्ये किती ओवा झाल्या, कोणाला खरूज झालेली आहे का, याच्यावर तिथं कोणत्याही प्रकारची तपासणी नसते, काहीच नसते. म्हणजे स्वच्छतेवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसते, स्वच्छतेबाबत तेवढे नियम पाळले जात नाहीत. मैदानी खेळ, कित्येक हॉस्टेल्स असे आहेत की ज्यांना मैदानच नाहीये. एका बिल्डिंगमध्ये, एका रूममध्ये 7-7, 6-6, 8-8, 10-10 मुलं कोंडलेले आहेत त्यांच्या पेट्यान ते. आणि मग तिथं काहीच नाही, सुविधाच नाही. खेळण्याची तर बिलकुल सुविधा नाहीये. म्हणजे हे सुद्धा नाहीये. पुरेशी झोप. बऱ्याच वेळा मुलांना तिथं काय असतं माहिती आहे का? गरमी होते, फॅनची सुविधा व्यवस्थित नसते. बऱ्याच वेळा लाईट जात राहते, इन्व्हर्टर नसतात एवढे मोठे. आणि मग अशा वेळेला किंवा रात्री मग मुलांचा अभ्यास घेण्याच्या नावाखाली मुलांना 10-10, 11-11 वाजेपर्यंत झोपू देत नाहीत. आणि परत पुन्हा सकाळी 4ला, 4:30ला, 5ला उठवतात. अभ्यास करो की न करो, पण सकाळी उठलं पाहिजे, रात्री अभ्यास केला पाहिजे. या हिशोबानं पुरेशी झोप सुद्धा होत नाही. आता मी सध्या सांगतोय तुम्हाला, की हे जे वयोगट सांगतोय मी तुम्हाला, हे 3री ते 5वीच्या मुलांसाठी सांगतो. त्याच्यानंतर पुढचं पण सांगणार आहे मी तुम्हाला. पण 3री ते 5वीच्या मुलांना जे आपण हॉस्टेलला ठेवतो साधारणतः, तर त्यांची पुरेशी झोप सुद्धा होत नाही, खेळ सुद्धा होत नाहीत, स्वच्छता सुद्धा ठेवल्या जात नाही आणि पौष्टिक आहार तर मुळीच मिळत नाही लहान लेकरांना. कारण लहान लेकरांना भूक किती वेळा लागते? तर दिवसभरात 4दा, 5दा, 6दा भूक लागते. हॉस्टेलला किती वेळा जेवायला मिळतं? 2 वेळा. म्हणजे एक प्रकारे आपण लहान लेकरांचा तोंडचा घास, म्हणजे 40-40, 50-50 हजार रुपये देऊन आपण तो घास हिरावून घेत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक स्पर्श. ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. याच्यावर काही होईल, पण शारीरिक स्पर्श काय आहे? तर बघा, तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही कधी कुत्रं पाहिलं असेल, तर पहा, कुत्र्याचं जे पिल्लू असतं ते जोपर्यंत मोठं होत नाही, स्वतःचं स्वतः खायला लागत नाही, तोपर्यंत त्याची आई त्याला पोटशी घेऊन झोपते. आहे ना? स्वतःचं दूध पाजवते. तुम्ही कोंबडी पाहिली असेल, जोपर्यंत कोंबडीची पिल्ले स्वतःचं अन्न स्वतः शोधत नाही, तोपर्यंत ती त्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेऊन झोपते, त्यांना सोबत ठेवते. तुम्ही कांगारू पाहिलं असेल, कांगारूच्या पोटाला पिशवी असते, त्याच्यात त्याचं पिल्लू असतं. ते कायम आपल्या आईला चिटकून असतं. तुम्ही हे पाहिलं असेल, माकडं पाहिले असतील किंवा वानर म्हणतो आपण त्याला, ते पाहिलं असेल, त्यांचं पिल्लू कसं असतं? चिटकून असतं. बरोबर आहे. तुम्ही कोणताही प्राणी पहा, गायी पहा, गायी सुद्धा आपल्या पिल्लाला चाटतात, जवळ घेऊन बसतात. म्हणजे एकंदरीत मानवी शरीर जे आहे किंवा कोणत्याही प्राण्याचं शरीर जे आहे, त्याला स्पर्श खूप महत्त्वाचा असतो. तो स्पर्श इतका महत्त्वाचा असतो, की तो जर त्याला नाही मिळाला तर ते राहू शकत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला बघा. एक लहान बाळ ज्याचा जन्म झालेला आहे आणि ते आता फक्त एक 4 दिवसाचा, 8 दिवसाचा आहे. त्याला तुम्ही त्याच्या आईकडे द्या आणि मग दुसऱ्या एखाद्या माणसाकडे द्या, अनोळखी माणसाकडे. त्याला दिसत नाही, ओळखायला येत नाही, काहीच नाही. तुम्ही आवाज करू नका, काहीच नाही. फक्त आईजवळ द्या, आईकडून उचलून दुसऱ्याकडे द्या. ते रडायला लागतं. परत त्याला आईच्या मांडीवर ठेवा, ते शांत बसतं. का? कारण त्याला स्पर्शाची जाणीव झालेली असते. म्हणजे ज्या लेकराला अजून बोलता येत नाही, पाहता येत नाही, ओळखता येत नाही, काहीच नाही, ते लेकरू सुद्धा स्पर्श ओळखते, की हे माझ्या आईचा स्पर्श आहे, हा कोणातरी दुसऱ्या माणसाचा स्पर्श आहे, हे ते लेकरू ओळखतं 8 दिवसाचं. याचा अर्थ असा आहे, की तुमच्या लेकराच्या विकासामध्ये, भावनिक आणि मानसिक आणि शारीरिक सगळ्याच विकासामध्ये स्पर्श फार महत्त्वाचा आहे. लहान लेकरं जेव्हा 3री, 4थीची, 5वीची लेकरं जेव्हा आपण हॉस्टेलला ठेवतो, तेव्हा त्यांना दिवसभरात कोण लाडानं जवळ घेतं? कोणीच लाडानं जवळ घेत नाही. कोण त्यांच्या तोंडावरून हात फिरवतं? कोणीच फिरवत नाही. घरात जर आपले म्हातारे आजी आजोबा असतील त्या लेकराचे, तर त्याला जवळ घेतात, मांडीवर घेतात, त्याची पप्पी घेतात, त्याच्या केसातून हात फिरवतात, पाठीवून हात फिरवतात किंवा आई तरी झोपताना त्याच्या पाठीवून हात फिरवते, जवळ घेते, जवळ चिटकून बसतं ते लेकरू. हॉस्टेलमध्ये असं 3री, 4थीच्या, 5वीच्या लेकराला कोण जवळ घेतं? कोणीच नाही. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये हा जो स्पर्श असतो, जो स्पर्श त्याला सुरक्षितता देतो, आपुलकी देतो आणि भावनिक विकासासाठी खूप मदत करते, तो स्पर्श तिथं मिळत नाही आणि म्हणून तिथून पुढे मुलं बिघडण्यास सुरुवात होते. कारण त्यांना तो स्पर्श मिळत नाही. आणि म्हणून सगळा कार्यक्रम ह्या बघा, आजही खेड्यापाड्यात जर गेलो, आज मी समजा एवढा मोठा आहे, मी अजूनही खेड्यात गेलो, तर आमची जे आजी असतील, चुलत आजी असतील, सगळे जवळ घेतात, गालावरून हात फिरवतात, है की नाही, जवळ घेतात, कवटाळून धरतात. तर हे कशासाठी? कारण
तो स्पर्श त्याची गरज माणसाला असते. माणसाला म्हणजे सगळ्याच प्राण्यांना त्याची गरज असते, अगदी पक्षाला सुद्धा गरज असते. मग असं असताना केवळ आणि केवळ ते नवोदयला लागला पाहिजे किंवा स्कॉलरशिपमध्ये चांगले मार्क घेतले पाहिजे किंवा सैनिकीला लागला पाहिजे म्हणून एवढे पैसे भरून तुम्ही त्याला तिथं ठेवता, त्याचं तुम्ही बालपण हिरावून घेता. मानसिक गरजा काय असते तर सुरक्षिततेची हमी. ही सुरक्षिततेची हमी कुठे असते? आईवडिलांजवळ असते, आपल्या घरी असते. हॉस्टेलमध्ये सुरक्षिततेची हमी नसते. ते कायम भीतीच्या वातावरणात असतं की सकाळी मला जाग आला नाही तर सर मारतील का, झोपताना नाही झालं तर मला मारतील का, माझा अभ्यास झाला नाही तर मारतील का, कोणासोबत भांडणं झाली तर मला मारतील का. कायम भीतीच्या वातावरणात असतात मुलं. अत्यंत भित्री, एकतर मग भित्री होतात किंवा आक्रमक होतात, एकतर मग एकलकोंडी होतात किंवा बंडखोर होतात. दोनपैकी एक होतं. म्हणून हे बिलकुल हॉस्टेलला मिळत नाही. भावनिक आधार तर कवडीचा सुद्धा नसतो. मुलं तरसतात स्वतःच्या घरी जायला. कधी दिवाळीच्या सुट्ट्या लागतात, कधी मला आई वडील भेटायला येतात. अक्षरशः तरसतात. का? कारण त्यांना हॉस्टेलमध्ये भावनिक आधारच नसतो, कोणी आपल्या जवळचं नसतं. तिसरी महत्वाची गोष्ट प्रेम आणि आपुलकी. हॉस्टेलमध्ये तुम्हाला प्रेम आणि आपुलकी मिळणार आहे का त्या लेकरांना? कोणी आपुलकीने विचारत नाही. सकाळी नाही उठला का दे फटके, कोणी प्रेमानं उठवणार नाही. एखाद्या दिवशी आजारी आहे, सर माझं दुखतंय, पण ते म्हणतात हात लावून पाहिलं तर काही ताप नाही, काय नाही, चल उठ. म्हणजे त्याला आतून काय दुखतंय, त्याला काय फील होतंय, त्याचं काय आहे आणि त्याचं काही दुखतंय की नाही. आई नुसतं आवाजावरून ओळखते, नुसतं चेहऱ्याकडे पाहिलं की आई ओळखते की अरे याचं काहीतरी दुखायलंय. आई लगेच विचारणार काय झालं बाळा, तुझा चेहरा का असा दिसतोय. हॉस्टेलमध्ये त्याला कोणी विचारणार नाही तू काहून असा बसला म्हणून. समजा त्याची दाढ दुखते आणि जर ते जर म्हणलं ना शिक्षकाला की सर माझं दाढ खूप दुखते, मला त्रास व्हायला, मला खाता येईना, शिक्षक काय म्हणणार, नाटकं करतो बेटा, अभ्यास नाही करायचा म्हणून. दोन फटके. म्हणजे तिथं त्याला समजून घेणार कोणीच नाही. त्याला नाही आपुलकी मिळणार, नाही त्याला प्रेम मिळणार आहे. म्हणजे ही सुद्धा गोष्ट मिळणार नाही. स्वातंत्र्य आणि निर्णय क्षमता. बघा, त्याला स्वातंत्र्याचा उपयोग तिथे घेता येत नाही. सकाळी 5ला उठायचं, सगळ्यांसोबत उठायचं, रांगेत उभं राहायचं, हे खायचं तेच खायचं, कुठंच जायचं नाही. स्वतःचं स्वातंत्र्य बिलकुल आणि म्हणजे 0% पूर्णपणे स्वातंत्र्य गहाण टाकलेलं गुलाम बनवण्याची प्रक्रिया आहे हॉस्टेल म्हणजे 3री 4थीच्या 5वीच्या मुलांसाठी. निर्णय क्षमता 0. त्याला निर्णयच घेता येत नाही आपण काय करावं ते. कारण त्याला उठायचं कोणाच्या मनानुसार, त्या हॉस्टेलच्या नियमानुसार, जेवायचं कोणाच्या म्हणण्यानुसार, हॉस्टेलच्या नियमानुसार, त्याला खायचं प्यायचं राहायचं सगळ्या गोष्टी त्या नियमानुसार करायच्यात. मग स्वतःची निर्णय क्षमता काय? जेव्हा तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला मोठा अधिकारी व्हायचं असतं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, तेव्हा त्याला स्वतःची निर्णय क्षमता वापरावं लागते की पेशंट असा आहे, आता काय निर्णय घ्यायचा मी. तो इथं कोणाची वाट पाहणार. त्याच्यातली निर्णय क्षमता आहे ती हॉस्टेलमध्ये 3री 4थी 5वीच्या लेकरांसाठी जी पूर्णपणे खलास, पूर्णपणे संपून गेलेली. त्याला निर्णय घेता येत नाही कोणताही, चांगलाही नाही वाईटही नाही, त्याला निर्णयच घेता येत नाही. आणि निर्णय न घेता येणं याच्या एवढं अपयश दुसरं मोठं कोणतंही नाही. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फेल. आणि आत्मविश्वास 0% हॉस्टेलच्या मुलांचा. मी परत सांगतो 0%. तुम्ही किती 2 लाखाच्या हॉस्टेलला टाका, 5 लाखाच्या हॉस्टेलला टाका. मला सुद्धा भरपूर फोन येतात दिवसभरात, किमान 10-20 तरी फोन येतात की सर तुम्ही खूप छान शिकवतात, आम्हाला लेकरू तुमच्याकडे टाकायचं हॉस्टेलला. मी आजही हॉस्टेल काढलं तर हजारानं पोरं माझ्याकडे हॉस्टेलला येतील. पण हॉस्टेल नावाची गोष्ट ही मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत वाईट आहे. म्हणून हॉस्टेलच्या बिलकुल मी समर्थनात नाही. 100% मी हॉस्टेलचा विरोध करणारा माणूस आहे. एवढे पैसे घालून आपल्या लेकराचं वाटोळं करायचं असेल तर तुम्ही त्याला हॉस्टेलला टाका. कदाचित तुमचं लेकरू एखाद्या नवोदयला किंवा याच्यात लागेल. म्हणजे 100 मुलं जर एखाद्या हॉस्टेलला असतील तर 2-3 मुलं लागतात. बाकी 97-98 पोरांचे सगळे पैसे गायब, आरोग्य गायब, त्यांचा मानसिक विकास, शारीरिक विकास, त्यांचं भावनिक जग सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं. तरी तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, ठेवण्याबद्दल काही नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल की बालकांचा विकास कसा असतो, शारीरिक आणि मानसिक विकास कसा असतो, त्यांचा भावनिक विकास कसा होतो, हे जर माहीत असेल तर मग आता तुम्ही म्हणसाल सर ठीक आहे हॉस्टेलला ठेवायचं नाही, 40-50 हजार रुपये फीस जाते, लेकरांचं भावनिक आणि शारीरिक मानसिक आरोग्य खराब होतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता काय करायचं? तुम्ही हॉस्टेलला कधीपासून ठेवू शकता? 8वी पासून ठेवू शकता. म्हणजे 8वीची मुलं थोडीशी मोठी झालेली असतात, त्यांना कळतं. एखादी गोष्ट त्यांना नाही कळाली किंवा एखादी गोष्ट नाही समजली तर ते घरी हट्ट करू शकतात की इथं असा प्रॉब्लेम आहे, सांगू शकतात, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून 8वीच्या मुलांना तुम्ही काय करू शकता तर हॉस्टेलला ठेवू शकता. पण याच्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे. 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलांना जर हॉस्टेलला ठेवलं, मुलांना मुलींना, तर ते त्यांचं वयात यायचं वय असतं. म्हणजे ते मुलांपासून तरुण होत असतात किंवा मुलींपासून तरुण होत असतात. मग अशा वेळेला मुलींच्या बाबतीत पाहिलं तर त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. त्याच्यामध्ये पिरियड्स येतात. किंवा मुलांचं पाहिलं तर मुलांमध्ये सुद्धा वेगवेगळे त्यांच्या शरीरामध्ये बदल होतात. ते मुलाचं तरुण होत असतात. मग अशा वेळेला जे भावनिक संक्रमण असतं, शारीरिक संक्रमण असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या हॉस्टेलवर व्यवस्थितरित्या हँडल होत नाहीत. म्हणून ही मुलं सुद्धा वाया जाण्याचं किंवा आक्रमक होण्याचं किंवा बंडखोर होण्याचं किंवा एकलकोंडी होण्याचं प्रमाण खूप मोठं असतं. म्हणून माझं तर स्पष्ट मत आहे की 10वी-12वी पर्यंत मुलांना कोणत्याही हॉस्टेलला ठेवू नका. खूपच गरज पडली तर 10वीच्या नंतर ठेवा, 11वी-12वीला ठेवा, पण 10वी पर्यंत किमान तरी ठेवू नका, कारण याचा फायदा होणार नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की हॉस्टेलला ठेवावे का? मग एवढा मोठा खर्च करायचा, त्यानंतर शारीरिक गरजा अपूर्ण राहतात, मानसिक गरजा अपूर्ण राहतात, मुलांचे आरोग्य आणि रिझल्ट ह्या दोन्ही गोष्टीची कोणतीही शाश्वती राहत
नाही. मग असं सगळं असताना आपण हॉस्टेलला ठेवायचं का? तर माझं उत्तर स्पष्ट आहे, हॉस्टेलला ठेवायचं नाही. किमान किमान 3री ते 5वी पर्यंत तर बिलकुल ठेवायचं नाही. 3री ते 5वी पर्यंत तर बिलकुल नाही. कोणी जर म्हणलं तुमचं फुकट पोरगं शिकवतो, आमच्या इथे 2 लाख फीस आहे, पण तुमचं फुकट पोरगं घेऊन जातो, तरी सुद्धा 3री ते 5वी पर्यंत ठेवायचं नाही. मग याच्यावर उपाय काय? मग तुम्हाला चांगला अभ्यास कसा करता येईल? मग समजा हॉस्टेलला ठेवायचं नाही, तुम्हाला असं वाटतं की त्याचा अभ्यास चांगला होत नाही, कारण खेड्यागावामध्ये ट्युशनची सोय नाही, क्लासेसची सोय नाही. मग याचं कसं करायचं? तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपाय आहे. म्हणजे ते तुम्ही माझ्याचकडून तो उपाय घ्यावा किंवा मी सांगितलेलंच करावा असं काही नाही. याच्यासाठी ऑनलाईन क्लास असतात बाळांनो. आजकाल ऑनलाईन क्लास मिळतात तुमच्या मोबाईलवर. रोज 2 तास किमान लाईव्ह, 1 तास ते 2 तास लाईव्ह लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये. त्या 1 तास किंवा 2 तासामध्ये सुद्धा खूप छान अभ्यास होतो. जसं की गेल्या वर्षी मी नवोदयचे ऑनलाईन क्लासेस घेतले. दररोज 2 तास लाईव्ह घेतलं. गेल्या वर्षी माझ्याकडे असलेल्या मुलांपैकी जवळपास 100 पेक्षा अधिक मुलं, तुम्ही पाहिलं असेल YouTubeला माझा रिझल्ट आहे, 100 पेक्षा अधिक मुलं ही नवोदयला पात्र झाली. त्यांनी काय खर्च केला हो? काहीच नाही. 2,500-3,000 रुपयाची फीस भरली पूर्ण वर्षभराची. फक्त एकच गोष्ट करावी लागली, की आई-वडिलांना त्यावेळेला मोबाईल देणं, त्यांच्यासोबत बसणं आणि त्यांचा अभ्यास करून घेणं. थोडा वेळ आयुष्यातला 1 ते 2 तास तुम्ही सगळं करताय कोणासाठी? लेकरा-बाळांसाठी. मग त्यांच्यासाठी 1-2 तास वेळ द्या ना. आणि तुम्ही घरूनच, मी असं म्हणत नाही, की फक्त माझेच ऑनलाईन क्लास लावा, कोणाचेही लावा. जे तुम्ही 4 जणांचे ऑनलाईन क्लास पहा, YouTubeला व्हिडिओज पहा, ज्याचे चांगले वाटले, ज्याचं तुम्हाला मुलाला कळालं, तुमच्या मुलाला व्हिडिओ दाखवा. समजा तुम्ही 4 जणांचे ऑनलाईन क्लास पाहिले नवोदयचे, त्या 4ही जणांच्या मुलाला व्हिडिओ दाखवा आणि त्याला सांगा, तुला या चौघापैकी कोणाचं कळतं बाबा? ज्याचं कळतं त्याचा क्लास लावा. ज्यांनी दिलेले शब्द पाळले, ज्यांनी पेपर्स घेतले, ज्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या केल्या, कमीत कमी फीसमध्ये तिथे घ्या. नाहीतर ऑनलाईनला सुद्धा आता मी पाहिलं 25,000 रुपये फीस आहे ऑनलाईनची. कशाची? सैनिकीची आणि नवोदयची. मी कितीमध्ये शिकवतो? सैनिकी, नवोदय, स्कॉलरशिप सगळं 3,000च्या आसपास पूर्ण वर्षभराची फीस असते. 25,000 कुठून 3,000 कुठून. तुम्ही ऑफलाईन जरी क्लास लावले गावातल्या गावात कोणाकडे, तरी सुद्धा ₹1,000 ₹500 महिना घेतात. ₹500 महिना म्हणलं तर वर्षाचे ₹6,000, ₹1,000 महिना म्हणलं तर ₹12,000. तेवढं पण घेत नाही आपण. फक्त ₹3,000 शिकवतो. मग आपल्याकडे सध्या म्हणजे हे सगळं का म्हणतो मी ऑनलाईन करावं? कारण आई-वडिलांच्या नजरेसमोर आपलं लेकरू असावं आणि त्याच्यानंतर कोणते क्लासेस लावायचे काय ते मी तुम्हाला आता सांगितलं आणि मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुद्धा जपा. आता आपल्याकडं म्हणजे माझ्या ऑनलाईन ॲपचं नाव आहे, माझं एटीएम गुरु एज्युकेशन हे माझ्या ॲपचं नाव आहे. प्ले स्टोअरला हे ॲप आहे. रेटिंग चांगली आहे. त्याच्या खालच्या कमेंट वाचा. तुम्ही जर कधी प्ले स्टोअरला गेले आणि एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप टाकलं, तर त्या ॲपच्या पहिले काय करा, रिव्ह्यू येतं. त्या रिव्ह्यूमध्ये फक्त कमेंट वाचा पालकांच्या काय आहेत ते. त्या कमेंट वाचून तुम्हाला कळेल की मी मुलांना काय देतो. शिक्षण आणि संस्कार दोन्ही गोष्टी देतो आणि त्या दोन्ही गोष्टीचा पालकांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, म्हणून ते वाचा. आपल्याकडं ह्या सगळ्या ज्या बॅचेस आहेत, श्रेया, मंथन, 3री पासूनच्या बॅच आहेत. 3रीला 1 तास असतं दररोज लाईव्ह. मग त्याच्यानंतर 4थी आहे, 5वी आहे, 6वी आहे, 7वी आहे, 8वी आहे आणि 9वी 10वीचं सुद्धा या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये चालू होईल. तर ह्या सगळ्या बॅचेस मे मध्ये चालू होणार आहेत. याच्यापैकी 2 बॅचेस आता चालू झालेल्या आहेत. एक तर 5वीची नवोदयची बॅच चालू झालेली आहे आणि 6वीची होमी बाबा BDS, या दोन्ही बॅच आपल्या चालू झालेल्या आहेत. दोन्ही बॅचेस 6वी होमी बाबा BDS आणि 5वी नवोदयची बॅच जस्ट चालू झालेली आहे. ही बॅच तुम्ही आता सुद्धा घेऊ शकता. बाकीच्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत उरलेल्या, ह्या सगळ्या 15 मेला चालू होणार आहेत. घरी बसल्या बसल्या अभ्यास करा. तुमचं लेकरू तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. घरच्या भाकरी खाऊ घालून त्याचा चांगला अभ्यास घ्या. त्याचं शारीरिक, मानसिक, भावनिक जग उद्ध्वस्त करू नका. परत सांगतो, त्याचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक जग उद्ध्वस्त करू नका. त्याला चांगलं शिकवा, तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि फक्त 1 तास मुलासाठी काढा आणि 1 तास मुलासोबत बसा आणि घरीच त्याचा चांगला अभ्यास करून घ्या. म्हणजे तुमचे एकतर 40-50 हजार रुपये जाणार नाहीत आणि तुमच्या लेकराचं भविष्य खराब होणार नाही. ह्या दोन्ही गोष्टीची काळजी घ्या. आणि तुम्हाला एटीएम गुरु एज्युकेशनवर माझ्या या YouTube चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओज आहेत, ते पहिले मुलांना दाखवा. त्यांना आवडले तर माझे क्लास घ्या, नाही तर कोणाचेही घ्या, पण त्यांना हॉस्टेलला ठेवू नका. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा तुम्ही याला शेअर करा, स्टेटसला ठेवा आणि सगळ्या पालकांपर्यंत पाठवा. एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.